मुरंबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आपण पाहतो की रमा अक्षयला म्हणते, चला बाबा एकदा हे काम मार्गी लागलं हे एका अर्थी चांगलंच झालं। अक्षय म्हणतो, हो खरंच। मग रमा म्हणते, चला आता निघूया। अक्षय म्हणतो, नाही थांब। इतक्यात आता अक्षयने थांब म्हटल्यावर रमा विचारते, अहो पण का आता का थांबायचं आहे? अक्षय म्हणतो, अगं ते इतक्यात तिकडनं आरू धावत येते आणि आरू आता म्हणू लागते, बाबा। त्याबरोबर अक्षय म्हणतो, अरे वा। त्याबरोबर रमा म्हणते, तू घरी गेली नाहीस आरू? बस तर केव्हाच गेली की। त्यावर मग आरू सांगते की नाही, मला आज इन्व्हिटेशन होतं ना, स्पेशल इन्व्हिटेशन। त्यावर अक्षय म्हणतो, इन्व्हिटेशन? बरं बघू, दाखव दाखव। त्याबरोबर रमा हिच्या हातामध्ये आरोही एक चिठ्ठी काढून देते आणि म्हणते, आई हे तूच दिलं होतंस ना, जर मी दिलेलं टिफिन तू संपवलास तर मी तुला ट्रीट देणार असं, हे बघ। त्याबरोबर मग रमा आता अक्षयकडे बघते। आता खरं तर रमाने ते दिलेलं नसतं, त्यामुळे ती म्हणते ना। त्यावर अक्षय म्हणतो, हो तूच दिलं आहेस हे रमा, आठवतं आहे का? माझ्यासमोरच तू भाजीपोळी बनवलीस आणि तू त्याबरोबर ही चिठ्ठी पण तयार केलीस आरूच्या टिफिनमध्ये टाकायला। तशी लगेचच आरू ही रमाला मिठी मारते आणि म्हणते, थँक्यू 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 आई सो मच। तू ना एकदम वर्ल्ड बेस्ट आई आहेस, तू सुपर वुमन आहेस, थँक्यू। त्याबरोबर आता रमाला छान वाटतं आरू हिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून। मग लगेचच अक्षय म्हणतो, बरं जा आता तू जाऊन गाडीमध्ये बस आरू, तोपर्यंत मी आणि आई आलो। तशी लगेचच आरूही म्हणते, ओके बाबा। आणि मग आता लगेचच आरूही ही तिकडनं जाते। आता आरू तिकडनं गेल्याबरोबर लगेच इकडे रमाच्या चेहऱ्यावरती आनंद आलेला असतो। रमा अक्षयला म्हणत असते, अहो। त्यावर अक्षय म्हणतो, काहीही बोलू नकोस, काहीच बोलू नकोस। मला फक्त माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरती हा आनंद हवा होता, माझ्या मुलीच्या मनात असलेल्या तिच्या रिस्पेक्टमुळे। माझ्या बायकोला कायम तिच्या मुलीच्या नजरेत मला एक सुपर वुमन म्हणूनच बघायचं आणि त्यासाठी मी हे सगळं केलं, कळलं? त्याबरोबर आता हे ऐकून तर रमा अक्षयवर आणखीनच जास्त खुश होते आणि ती तिकडे शाळेत अक्षयला मिठी मारते। अक्षय म्हणतो, अगं एक शाळा आहे आपली, बघ तरी आजूबाजूला। त्यावर मग आता रमा ही अक्षयपासून 2 मिनटं जरा लांब येते आणि म्हणते, हा मग काय झालं? शाळा असली तर माझं माझ्या नवऱ्यावरती खूप प्रेम आहे आणि म्हणून मी माझ्या नवऱ्याला मिठी मारूच शकते ना। त्याबरोबर अक्षय म्हणतो, हो का, बरं चला आता निघायचं का? त्यावर मग रमा म्हणते, हो निघूया। आणि मग आता अक्षय आणि रमा हे दोघंजणं तिकडनं निघतात। त्यानंतर मग आता ते तिघं फिरायला निघालेले असतात। रस्त्यात अक्षयला एक फोन येतो, ज्यामुळे अक्षय म्हणतो की 1 मिनटं जरा थांबा, मी एवढा फोन घेतो। त्याबरोबर आता रमा लगेच म्हणते, हो घ्या ना। मग अक्षय फोनवर बोलायला घेतो, पण अक्षयला आवाज येत नसल्यामुळे तो गाडीतनं खाली उतरतो। आता रमा आणि आरोहीसुद्धा त्या ठिकाणी खाली उतरतात जरा। तर आता आरोही म्हणते, आई आपण ट्रिपला चाललो आहे, मग पॉपकॉर्न तर घेतले पाहिजे ना, पॉपकॉर्न घेऊया। त्यावर रमा म्हणते, आरू अगं आता इथे कुठे आहेत पॉपकॉर्न? इतक्यात आता रमाला एक पॉपकॉर्नवाल्याचं दुकान दिसतं। रमा म्हणते, थांब, तुला पॉपकॉर्न हवेत ना, तू गाडीत बस, मी घेऊन येते। आरू म्हणते, नाही आई तू मला पैसे दे, मी घेऊन येते, तू थांब इथे। त्यावर रमा म्हणते, आरू असं नाही बाळा, अजून तू लहान आहेस ना, म्हणून म्हणते तू इथे थांब, मी घेऊन येते। आरू म्हणते की नाही आई, मग मी ब्रेव कशी होणार, मला ब्रेव गर्ल बनायचं आहे ना, म्हणून म्हणते। त्यावर रमा म्हणते, अगं आरू पण नको, आरू हट्टालाच पेटते। मग रमा म्हणते, बरं ठीक आहे, तुला जायचं आहे ना, तुला ब्रेव व्हायचं आहे ना, मग ऐक, अनोळखी लोकांबरोबर बोलायचं नाही, कळलं का? हां, तू जा तिकडे पॉपकॉर्नवाल्याकडे, त्यातला सांग तुला काय हवं आहे ते, त्याच्याकडून घे, पैसे दे आणि सरळ इकडे ये, कळलं? मी तुझ्यावरती लक्ष देणार आहे, इथून मी बघत राहणार। त्यावर आरू म्हणते, हो आई चालेल, थँक्यू आई, आय लव्ह यू, एवढं म्हणून आरू तिकडनं निघून जाते। तर त्याचवेळी तामणकर आणि रेवा हे दोघंसुद्धा तिकडे फिरायला आलेले असतात। आता तामणकर आणि रेवाला ते लोकेशन नवीन असतं, त्यामुळे त्यांनासुद्धा खूप छान वाटतं। लगेचच रेवा ही तामणकर बरोबर एक सेल्फी वगैरे काढून घेते। त्यानंतर मग आता तामणकरला एक फोन येतो, तो म्हणतो, डार्लिंग एकच सेकंदा। रेवा म्हणते, येस ऑफकोर्स। मग तो फोन उचलतो आणि म्हणतो, काय इतके अर्जंट? बरं बरं काही हरकत नाही, त्यांना सांगा तुम्ही येऊन जा म्हणून, काही ओके ठीक आहे, नो वरीज। आपण एक काम करू, आपण आजच त्यांच्याबरोबर बसून घेऊ आणि जे काही फायनलाईज करायचं आहे ते सर्व फायनल करून टाकू। त्याबरोबर मग आता लगेचच रेवाला तामणकर म्हणतो, डार्लिंग मला थोडं अर्जंट कामासाठी जावं लागणार आहे। त्यावर रेवा म्हणते, ठीक आहे विशू तू जा,
मी थोडा वेळ इथे थांबते, थोडा वॉक करते आणि त्यानंतर मग मी पण येते काय. त्यावर मग विशू म्हणतो, बरं एक काम कर, गाडीची किल्ली तुला ठेव, मी ऑटो वगैरे बघतो, तुला लागेल. त्यावर मग रेवा ठीक आहे थँक्यू म्हणते, गाडीची किल्ली घेते आणि त्यानंतर आता तो तिकडनं निघून जातो. आणि रेवा ही आता मस्तपैकी तिथे जे खाली पाणी असतं त्या पाण्याच्या तिथे जरा फिरायला आलेली असते. रेवा आता तिथे उभी राहते थोडा वेळ, तिथे जरा वातावरण वगैरे बघत असते, अनुभवते. त्यानंतर मग ती वरती बाजारपेठेत फिरायला येते. आता बाजारपेठेमध्ये ती अगदी छानपैकी फिरत असते, छान म्हणजे सगळीकडे बघत चाललेली असते. आणि अचानक भयानक आता रेवाची जी सँडल असते, तिचे जे हिल्स असतात ते तुटतात. आता हिल्स असे अचानक तुटल्याबरोबर रेवा म्हणते, ओ माय गॉड शिट. त्याबरोबर आता रेवा खाली बसते पटकन. तर इतक्यात तिकडे आरू येते. आरू म्हणते, काय लागलं का तुम्हाला? आणि मग आरू तिची मदत करू लागते. ती तिचा पटकन हात पकडते. त्याबरोबर मग लगेचच रेवा म्हणते, नाही गं मला लागलं नाही, पण माझी ना सँडल तुटली, पण थँक्यू तू येऊन लगेच मला हेल्प केलीस ना त्याबद्दल, क्युटी गर्ल. त्याबरोबर ती म्हणते, पण लागलं नाही आहे ना तुम्हाला, तुम्ही ओके आहात ना? त्यावर ती म्हणते, नाही लागलेलं नाही आहे मला, आणि लागलं कसं असतं, तू आहेस ना माझं सोल्युशन. त्याबरोबर आता आरूही म्हणते, मी तुमचं सोल्युशन कसं काय? त्याबरोबर रेवा म्हणते, आता बघ, आता मला प्रॉब्लेम आला तर लगेच तू चालीस की नाही पुढे, म्हणून तूच माझं सोल्युशन, बरोबर की नाही? त्यावरती म्हणते, हां पण मग आता तुमच्या पायाला लागलं नाही आहे, पण तुमची चप्पल तुटली, मग काय करायचं? त्यावर मग आता लगेच रेवा तिला विचारते, इथे कुठे आहे का चप्पल शिवणारा? त्याबरोबर आरूही म्हणते, इथे कुठे नाही हो, इथे कुठे जवळपास तर दिसत नाही आहे, आता तुम्हाला खूप लांब चालत जावं लागणार. त्यावर आता रेवा म्हणते, ओ गॉड. त्याबरोबर मग आता रेवा आता विचार करू लागते की काय करता येईल बरं. मग आता लगेचच तिला आरूही म्हणते, आयडिया, तुमच्याकडे सेफ्टी पिन आहे का? त्याबरोबर आता रेवा म्हणते, नाही गं सेफ्टी पिन तर नाही आहे माझ्याकडे. मग आरूही म्हणते, एकच मिनटं. ती जाऊन समोरच्या दुकानातून एक सेफ्टी पिन घेऊन येते आणि आता ती लगेचच म्हणू लागते, द्या इकडे, मी तुम्हाला लावून देते. त्यावर मग रेवा म्हणते, नाही गं नको, तू एवढं आणलंस तेच खूप आहे, आता तू गाईड कर, तसं मी करते ओके. आणि मग आता लगेचच आरूही सांगते तसा सेफ्टी पिन रेवा स्वतःच्या चपलीला लावते. आणि त्यानंतर मग रेवा चालून बघते, तर रेवाला लगेचच आरूही विचारते, जमतं आहे का चालायला? त्यावर रेवा म्हणते, हो जमतं आहे, खरंच थँक्यू सो मच, नाहीतर आता केवढा प्रॉब्लेम झाला असता माहिती आहे इकडे तुझा माझा. त्याबरोबर मग आता लगेचच आरूही तिला विचारते की तुम्ही इकडे नवीन आहात का? त्यावर रेवा होकार देते. त्यानंतर मग रेवा म्हणते, ए ऐक ना, मला ना तुला छोटीशी ट्रीट द्यायची आहे थँक्स म्हणण्यासाठी, पण इकडे आता काहीच नाही आहे. आपण एक काम करूया, समोर बघ तिकडे पार्लर दिसतं आहे, आईस्क्रीम पार्लर वगैरे असेल, तू चल माझ्याबरोबर तिकडे, मी तुला छोटंसं गिफ्ट देईन. त्यावर मग आरूही म्हणते, नाही नको, माझे आई बाबा म्हणतात की दुसऱ्यांकडून काहीच घ्यायचं नाही मदत केल्याच्या बदल्यात, नाहीतर मग ती मदत नाही, डील होते. त्याबरोबर मग आता आरू हे उत्तर दिल्यावर मग लगेचच रेवा म्हणते, खरंच तू किती चांगली आहेस, तुझ्यावर किती चांगले संस्कार झालेत. त्यानंतर मग आता लगेचच इकडे आरूहीला ती विचारते, तू इकडे राहतेसच का? त्यावरती म्हणते, हो मी इथेच राहते. मग आता रेवा ही म्हणते, मी नवीन आहे ना. त्यावर मग आता लगेचच तिला आरूही म्हणते, हो का, मग ना मी ना तुम्हाला पूर्ण पाचगणी फिरवेन, पण आज नको, आज माझ्या आईबाबांबरोबर मला बाहेर जायचं आहे. रेवा म्हणते, ठीक आहे. मग आरूही म्हणते, आपण पुन्हा कधी भेटायचं? त्यावर मग रेवा म्हणते, त्यावर मग ती म्हणते, मी तुम्हाला माझ्या घरचा पत्ता देते. आणि मग ती आरूही आता रेवाला पत्ता सांगतच असते. इतक्यात आता तिचा फोन वाजतो आणि रेवा फोनवर बोलायला बाजूला जाते. आता बराच वेळ होतो, रेवा फोनवर बोलत राहते, आरूही तिची वाट बघत राहते, पण आता ती काही येत नसते. तर इकडे रमा ही वाट बघत असते की कधी एकदाची आरूही पॉपकॉर्न घेऊन येते. तर इकडे आता रेवा ही फोनवर बोलण्यामध्ये व्यस्त होते आणि तिला फोनवर बोलायला जरा जास्त वेळ लागतो. आता आरूही विचार करते की मी या आंटीना सांगेन आणि इकडनं मग निघून जाईन, आई तिकडे माझी वाट बघत थांबली असेल. तर इकडे रेवाचा फोन काही होत नसतो, रेवाला फोनवर बोलायला वेळ लागत असतो. तर आता इकडे आरूही विचार करते, बापरे मी एवढा वेळ थांबायला नको, मी इकडनं आता जायला हवं, या आंटींचा फोन काही संपत नाही आहे, आई तिकडे वाट बघत थांबलेली असेल, मला इथं निघायला हवं.
आपण नेक्स्ट टाईम भेटू, पण आता मला जायला हवं असं आता मग आरोही विचार करू लागते. आणि आता आरोही ही लगेचच तिकडनं जायसाठी निघालेली असते. आता जाताना तिने जे पॉपकॉर्न खरेदी केलेले असतात ते मात्र तिथून घ्यायला विसरते आणि मग आता ती लगेचच तिकडनं जाते. आता आरोही ही तिकडनं निघून गेल्याच्या नंतर 2-5 मिनिटांनी रेवाचा फोन संपतो. रेवा मागे येऊन बघते आणि म्हणते, अरे कुठे गेली ही? कुठे गेली ती क्यूट गर्ल? इथेच तर होती. पण रेवाला आता आरोही काही दिसत नाही. त्यानंतर मग आता लगेचच इकडे घरामध्ये आर्था ही गेम खेळत बसलेली असते. आता इतक्यात आभ्या तिकडे येतो. आभ्या म्हणतो त्यावर आर्था म्हणते, बाबा मी इथे आहे. त्यावर मग आता आभ्या म्हणतो, अच्छा मला सांग की पार्थ कुठे आणि तारा? त्यावरती म्हणते, पार्थदादा आणि ताराताई त्यांच्या रूममध्ये आहेत. इतक्यात तारा ही रूममध्ये आहे हे ऐकून तो म्हणतो, ठीक आहे, आरोही तर अक्षय आणि रमाबरोबर आहे म्हणजे ती सेफ आहे. त्यावर मग आर्था विचारते, बाबा काही झालं आहे का? असं का बोलताय तुम्ही? त्यावर मग अभयदादा म्हणतो, नाही गं, काहीही झालेलं वगैरे नाही आहे, मी आपलं सहजच म्हणतोय, काही नाही, खेळ ना, खेळ, तू खेळ. आणि मग आता लगेचच तो तिला खेळायला सांगतो. इतक्यात आता तारा ही मैत्रिणीकडे जायला बाहेर येते खोलीतनं. तर आता अभ्या तिला विचारतो, एक मिनटं, कुठे चालली आहेस तू? त्यावर मग ती म्हणते, ऑफकोर्स मामा, मैत्रिणीकडे चालली आहे. त्यावर मग आता अभ्या म्हणतो की नाही, आज कशाला जातेस तू बाहेर? अगं बाहेर बघ ना, केवढं ऊन आहे तारा, कशाला उगाच तुला उन्हात आणत जायचं आहे? नको, उन्हात जाऊ नकोस तू, त्यापेक्षा घरीच थांब ना आजचा दिवस. त्यावर मग तारा म्हणते, ओ मामा काय बोलतोयस तू? आता इकडून जाऊन मी तिच्या घरीच थांबणार आहे, नंतर मग आम्ही कॅफेमध्ये जायचं वगैरे काहीतरी प्लॅन करू, जाऊ देत ना. त्याबरोबर अभ्या म्हणतो, नाही, नको, कशाला, आज तू घरीच थांब. आज आपण एक काम करू, आज आपण मस्त घरी कॅफेपेक्षा मिरिंडा मागू. हां, त्यावरती म्हणते, मामा नको आहे मला. त्याबरोबर मग अभ्या म्हणतो, मग एक काम करू, आपण ना मस्त घरी बसून गप्पा मारू, गप्पा मारल्या पाहिजे, गप्पा मारू. त्याबरोबर आता ती म्हणत असते की नाही मारायचे आहेत मला मामा गप्पा, यार मला जाऊ देत, मला मैत्रिणीकडे जायचं. त्यावर मग अभ्यादादा म्हणतो, मग एक काम करू, आपण आज घरी बसून सगळे लुडो खेळू. ओके, लुडो बेस्ट प्लॅन आहे, लुडो खेळू. त्यावर मग ती म्हणते, मामा यार मला नाही खेळायचं आहे लुडो वगैरे, तू एक काम कर ना, तुला जर खेळायचं आहे तर या आर्था आणि पार्थला घेऊन खेळ, मला जाऊ देत ना मामा. त्याबरोबर आर्था म्हणते, हो मला चालेल, माझा प्लॅन आहे लुडो खेळायचा. त्यावर मग आता लगेचच ताराला अभयदादा म्हणतो, तुला काय वाटतं हे सगळं लहान मुलं करतात का? हे बघ, असं काहीही नाही आहे, तू आम्ही तिघं अजून लुडो खेळतो, मी अक्षय, परत आनंददादा, मयुरीताई, आम्ही खेळतो ना लुडो. त्याबरोबर आर्था म्हणते, हो मग मला पण चालेल, मी कुठं नाही म्हणते. त्याबरोबर लगेचच आता मग आर्था ही म्हणते की खेळूयात लुडो ताई. त्याबरोबर तारा म्हणते, पण मला इंटरेस्ट नाही आहे मामा, मला माझ्या मैत्रिणीकडे जायचं आहे, प्लीज मला जाऊ देत ना. अभ्या म्हणतो, अगं असं काय करतेस तारा, असं नसतं, घरातले सगळेजण एकत्र वेळ घालवणार आहेत म्हटल्यावर आपणही एकत्र वेळ घालवायचा, मजा काय करायची आहे ती तू कर, पण घरात राहून बाहेर जायचं नाही. इतके त्या ठिकाणी मयुरी येते. मयुरी विचारत असते, काय चाललं आहे, काय तुमचं, काय करताय तुम्ही लोक? त्याबरोबर अभ्या म्हणत असतो, माझं असं म्हणणं आहे की आज आपण सगळ्यांनी घरी बसून लुडो खेळायचं. त्याबरोबर मग लगेचच मयुरी म्हणते, अरे मग चांगला प्लॅन आहे की. तारा, अगं बेटा, मामा एवढं सांगतोय लुडो खेळायला तर काय हरकत आहे, खेळ की लुडो, चांगलं आहे, उलट घरच्यांबरोबर वेळ घालवायला मिळेल तसा घालवायचा असतो. त्यावर ती म्हणते, पण मला नाही खेळायचं आहे लुडो, मला नाही खेळायचं आहे, मला जायचं आहे बाहेर. त्याबरोबर मग आता लगेचच मयुरीजवळ ती येते. मयुरी तिला म्हणत असते, तारा बेटा असं नसतं, हे बघ, जर फॅमिलीबरोबर वेळ घालवायला मिळाला आहे ना तर घालव, नंतर वेळ हातातून निघून गेली ना की मग फॅमिलीला दिली नाही असं वाटायला नको तुला. त्याबरोबर लगेचच आता तारा म्हणू लागते, ओ मॉम प्लीज आता उगाच तू लेक्चर सुरू करू नकोस. त्यावर मग आता लगेचच आनंददादा म्हणतो, आपण एक काम करू, आपण लुडो खेळू, तुम्ही लुडो खेळा सगळे आणि मिळून तुम्ही आहे ना अभयदादाला हरवा आणि मग त्या अभ्याकडनं पार्टी घ्या, काय वाटतं तुम्हाला सगळ्यांना? अभय म्हणतो, ठीक आहे, देईन मी पार्टी देईन, पण आता नको, आता आपण घरातच राहूया. त्याबरोबर मग आता लगेच आनंद म्हणतो, मग एक काम करा, अभ्या हरला आहे असं गृहीत धरा आणि अभ्याकडनं पार्टी घ्या. त्यावर अभ्या म्हणतो, ठीक आहे, देईन मी पार्टी देईन. त्यावर मग लगेचच आनंददादा म्हणतो, चला मग निघूया, मस्त बाहेर जाऊया, सेलिब्रेट करूया.
चला आज होऊ दे खर्च आभ्याकडनं. त्यावर आभ्या म्हणतो नको, बाहेर नको, तुम्हाला जे हवं आहे ते सांगा, मला घरी, मी इकडे घरी मागवतो तुमच्यासाठी खायला. त्यावर मग मयुरी म्हणते अरे वा, हे बेस्ट ऑप्शन आहे, मी तुझ्या टीममध्ये आहे. त्याबरोबर लगेचच आनंददादा म्हणतो काय रे, तुला आम्हाला पार्टी द्यायची नाही आहे, तुझं बिल जास्त होईल म्हणून आम्हाला बाहेर नेत नाही आहेस काय? हां. त्याबरोबर आता लगेचच अभ्यादादा म्हणतो की नाही अरे तसं नाही आहे, म्हणजे मी बाहेर जायला नको म्हणतो, आज घरीच बसून आपण मज्जा करूया ना. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे अभयदादा हा हसत असतो, तर मयुरी आणि आनंददादासुद्धा मजा करत असतात, पण तारा मात्र ह्या सगळ्यांमध्ये इन्वॉल्ड होत नसते. त्याबरोबर मग लगेचच आता आनंददादा म्हणतो बरं 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 ठीक आहे, तर आज तुम्हाला सगळ्यांना मी ट्रीट देईन, मी पार्टी देईन, पण अट एकच, घरी बसून सगळ्यांनी छान एन्जॉय करायचं. आता हे सगळं काही ताराला आवडत नसतं, तर आनंददादा म्हणतो चला 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 मस्त सेलिब्रेट करूया, पण त्याआधी घरी बसून काहीतरी तर करूया, काय चालेल ना? त्याबरोबर मग सगळेजण म्हणतात की हो हो चालेल चालेल चालेल. त्याबरोबर मग लगेचच आता आरोही म्हणते की चालेल, मग मी एक काम करतो, मी पटकन जाऊन लुडो घेऊन येते, आपण लुडो खेळूया. त्याबरोबर आनंददादा म्हणतो की जा 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 पटकन घेऊन ये, लगेच खेळायला बसूया. आता ताराला इंटरेस्ट नसतो घरी थांबण्यामध्ये, पण मग आता आनंद तिला म्हणतो की असं नाही करायचं बाळा, एवढे जर सगळेजण थांब थांब म्हणतात तर थांब ना, घरच्यांबरोबर वेळ घालव की. मग मात्र थांबण्या वाचून तिच्याकडे पर्याय नसतो. तर इकडे आता आरोही ही चाललेली असते रस्त्याने आणि इतक्यात आता ती रेवाला दिसते. रेवा म्हणते ही बघ इकडे चालली आहे, आणि मग आता रेवा ही आरोहीच्या मागे जायला निघते. आता इतक्यात रेवाला दिसतं की तिकडून एक गाडी आली पटकन, आणि आता ते लोक हे लगेचच गाडीतून खाली उतरले आणि खाली उतरून आरोहीला गाडीत भरून ते लोक निघूनही गेले. आता हे बघून रेवा ही मात्र घाबरते आणि रेवा आता त्यांच्या मागे धावत येते. रेवा आता म्हणत असते ए गाडी थांबवा, कोण आहात? पण तोपर्यंत ती गाडी ही तिकडनं पुढे निघून गेलेली असते आरोहीला त्या गाडीमध्ये घेऊन. आता अक्षय रमाला तर ही गोष्ट माहीतच नसते, पण रेवाने मात्र बघितलेलं असतं आरोहीचं किडनॅपिंग. आता रेवा मदत कोणाची मिळेल का ह्यासाठी आजूबाजूला बघत असते, पण आता आजूबाजूला कोणीही लोक वगैरे तिला दिसत नसतात. ती ओरडते 2 वेळा ए गाडी थांबव गाडी थांबव, पण गाडी कोणी थांबवत नाही. मग काय रेवा आता पटकन धावतच तिच्या कारजवळ जाते आणि रेवा आता स्वतःची गाडी सुरू करते, आणि आता रेवा स्वतःच्या गाडीने त्या लोकांचा पाठलाग करायला सुरुवात करते. त्याबरोबर इकडे आता रमा अक्षयकडे येते आणि अक्षयला सांगू लागते की आरोही सापडत नाही आहे. आता आरोही सापडत नाही आहे असं रमाने म्हटल्याबरोबर लगेच अक्षय पहिला फोन कट करतो, आणि आता फोन कट करून लगेचच तो म्हणू लागतो काय आरोही सापडत नाही आहे म्हणजे? त्यावर रमा म्हणते अहो ती पॉपकॉर्न आणायला जाते म्हणून गेली आणि परत आलीच नाही. मी तर पॉपकॉर्नवाल्याला जाऊन विचारलं तर तो म्हणतो की आरोही कधीच पॉपकॉर्न घेऊन गेली म्हणून इकडनं. त्याबरोबर अक्षय म्हणतो अगं पण तू तिला एकटीला पॉपकॉर्न घ्यायला पाठवलंसच का? त्यावर रमा म्हणू लागते अहो माझं लक्ष होतं तिच्याकडे आणि ती हट्ट करत होती म्हणून मी जा म्हटलं, पण मध्ये एक मोठा टेम्पो आला आणि त्यानंतर मला ती दिसायची बंद झाली. मी लगेच जाऊन त्या पॉपकॉर्नवाल्याला विचारलं, पण त्याने मला सांगितलं की ती पॉपकॉर्न घेऊन गेली म्हणून मला कळत नाही हो. त्याबरोबर अक्षय म्हणतो अगं बरं रमा रडू नकोस, पण तू तिला एकटीला जाऊ द्यायला नको होतंस. त्यावर रमा म्हणत असते अहो माझं चुकलं, पण कुठे गेली असेल माझी आरू, कशी असेल, असं आता सगळं रमा बडबडायला लागते. त्यावेळी आता अक्षय हा रमाला म्हणत असतो रडू नकोस थांब. आता अक्षय आणि रमा हे दोघंजणं घाबरलेले असतात पूर्णपणे, त्यांना काहीच कळत नसतं की आता काय करायचं काय नाही. इतक्यात आता समोरून रेवाची भरधाव वेगाने चाललेली गाडी अक्षय आणि रमाला दिसते, आणि आता ती गाडी बघून अक्षय आणि रमा हे लगेचच म्हणतात रेवाची गाडी म्हणजे नक्कीच रेवानेच आरोहीला नेलेलं असणार आहे, आपल्याला लवकरात लवकर तिच्या मागे गेलं पाहिजे. रेवा थांब रेवा, अशी रमा मोठ्याने हाकासुद्धा मारते, पण रेवाची गाडी काही थांबत नाही. रेवा आता पुढे तशीच जात राहते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता इकडे ही लोक आरोहीला घेऊन चाललेली असतात, तर रेवा त्यांच्या मागे त्यांचा पाठलाग करत चाललेली असते. रमा अक्षय हे सुद्धा गाडीत बसलेले असतात, आणि आता ते सुद्धा रेवाचा पाठलाग करत रेवाच्या मागे चाललेले असतात. त्यांना वाटत असतं की रेवानेच आरूला किडनॅप केलं. त्यानंतर मग आता इकडे आरू हिला त्या लोकांनी बेशुद्ध केलेलं असतं. आरू बेशुद्ध असते, ते लोक तिला बांधून ठेवतात. त्यानंतर आता म्हणतात की आता हिच्या बापाला फोन करूया पैशांसाठी. त्याबरोबर आता दुसरा म्हणतो इथं कोणाची यायची हिंमत नाही झाली पाहिजे, आणि जरी इथं कोणी आलं तरी जाणार आपल्या मर्जीने. आणि इतक्यात आता
त्या ठिकाणी रेवा गपचूप लपून छपून आतमध्ये आलेली असते आरोहीला वाचवण्यासाठी. त्यावेळी आता तोपर्यंत इकडे रमा अक्षय हे बाहेरपर्यंत पोहोचतात. आता रमा अक्षय म्हणतात की आपण आतमध्ये असंच जाणं रिस्की आहे, तुम्ही पोलिसांना फोन करा, पोलीस आपली मदत करतील. मग ते लोक पोलिसांना फोन करतात आणि पोलीस रेवाचं लास्ट लोकेशन ट्रेस करतात. तोपर्यंत रेवा आता येते आणि पिस्तूल डायरेक्ट एका गुंडाच्या डोक्याला लावते. तो गुंड म्हणतोय कोण आहेस तू? त्याबरोबर रेवा म्हणते तुझा काळ. आणि मग आता रेवा ही त्याला असं म्हटल्याबरोबर तो तिकडे घाबरतो. रेवा आता त्याला उल्लीस धरते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. धन्यवाद.